नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, बातमी आहे खुश खबर आनंदाची. कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा. विलंब झाला तरी पूर्वलक्षी प्रभावाने एरियर मिळणार. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि फायद्याची बातमी, कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार, ती सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार. खुश खबर आहे, आनंदाची आहे, कर्मचाऱ्यांचा फायदा आहे. 8व्या वेतन आयोगाला विलंब झाला तरी टेन्शन नाही, कारण पूर्वलक्षी प्रभावाने एरियर मिळणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून पूर्ण हिशोब मिळणार आहे. किती मिळणार आहे, संपूर्ण गणित आज समजून घ्या. मूळ बातमी मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये 8व्या वेतन आयोगाप्रमाणे किंवा 8 पे कमिशनची जोरदार चर्चा सुरू आहे आणि नवीन वेतन कधी लागू होईल असा मुख्य प्रश्न पडला आहे आणि किती पगार वाढेल. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अंमलबजावणीला विलंब झाल्यास मागील कालावधीचा एरियस मिळणार का, यावर संपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहे. शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 पासून तर आयोग लागू झाल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती महिने झाले त्यावर सर्व थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार आहेत. विलंब झाला तर एरियरचे काय, 15 महिन्याचे उदाहरण पहा. 8व्या वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी अपेक्षा करा, पण प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना वेळ लागला. उदाहरणार्थ समजा सुधारित वेतन हे एप्रिल 2027 मध्ये लागू केले तर जानेवारी 2026 ते मार्च 2027 या 15 महिन्याच्या कालावधीचा फरक एरियर तयार होईल. म्हणजे विलंब झाला तरी तुमचा 1 रुपयाही बुडणार नाही. पण लक्षात ठेवा, एरियर मिळणार हे निश्चित असले तरी पद्धत आणि पात्रता याबाबत सरकारचा अंतिम निर्णयाला महत्त्व असेल. सोशल मीडियावरील दाव्यावर विश्वास ठेवू नका. फिटमेंट फॅक्टर ठरवणारी पगाराची दिशा. 8व्या वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात तो 2.57 होता. आता सर्व संघटनेकडून 3.68 फिटमेंट फॅक्टरची मागणी होत आहे, तर सरकारकडून 2.86 फिटमेंट विचारात घेतला जाऊ शकतो असा अंदाज आहे. अंतिम आकडा हा निश्चित झाले नाही, तरीही गणित समजून घ्या. 2 उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1, 18,000 बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांना तुमचा बेसिक 18,000 असेल तर 18,000 बेसिक पगार गुणिले फिटमेंट पॉईंट 2.86 बरोबर 51,880 रुपये नवीन बेसिक होऊ शकतो. म्हणजेच बेसिकमध्ये 33,480 रुपयाचा फरक पडेल. आता 15 महिन्याचा विचार केला तर बेसिकवर 33,880 गुणिले 15 बरोबर 5,02,200 रुपये, म्हणजे जवळपास 5.2 लाख रुपये एरियर होऊ शकतो. हा फक्त बेसिकचा आकडा आहे. उदाहरण क्रमांक 2, 50,000 बेसिक असेल तर कर्मचाऱ्यांचा बेसिक हा 50,000 आहे व त्याचे गणित पाहू. 50,000 गुणिले 2.86 बरोबर 1,43,000 एवढा नवीन बेसिक. फरक 93,000 असेल. 15 महिन्याचे एरियर बरोबर 93,000 गुणिले 15 बरोबर 13,95,000 म्हणजे जवळपास 14 लाख रुपयाचा बेसिकचा विचार करा. हा आकडा किती मोठा आहे. फक्त बेसिकच नाही पण भत्ते पण. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष हातात येणारा पगार हा एरियर हा केवळ बेसिकवर नाही तर डीए, मागणी, घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अंतिम रक्कम ही फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्याबाबत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल. निष्कर्ष, प्रतीक्षा कशाची करावी. मित्रांनो, निष्कर्ष असा आहे की सध्या 2.86 किंवा 3.68 फिटमेंट फॅक्टर निश्चित झाला आणि लाखो कर्मचाऱ्यांना एरियर हमखास मिळणार आहे असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. मात्र एक नक्की गोष्ट ठेवा, अंमलबजावणीला विलंब झाला तर 1 जानेवारी 86 पासून फरक पूर्वलक्षी प्रभावाने दिला जाईल. हे कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा दिलासादायक मुद्दा आहे.
अंतिम चित्र सरकारच्या अधिकृत निरीक्षणावर अवलंबून आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. तुमचा बेसिक पगार किती आहे मला कॉमेंट मध्ये सांगा. मी संभाव्य एरियर तुम्हाला काढून सांगेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.